श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. रविवारी म्हणजेच 21 जुलै 2024 रोजी येत आहे गुरुपौर्णिमा. यालाच आषाढी गुरुपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. पौर्णिमा तिथी म्हटलं की आपण अनेक उपाय, सेवा, तोडगे करत असतो. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे. आता ही कोणती वस्तू फेकून द्यायची आहे? ही वस्तू फेकून दिल्यामुळं आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होऊन मुलांच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे, भरभराट होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्ती होणार आहे, प्रगती होणार आहे. आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी, चिंता असते. मग ते त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल किंवा व्यवसाय संबंधित असेल. आपल्या मुलाला सतत आजारपण लागून राहिलेलं असेल किंवा त्याचे विवाह ठरत नसेल, कोणती ना कोणती अडचण, समस्या ही आपल्या मुलांच्या बाबतीत असेल आणि त्याची जास्त काळजी ही आपल्या आई-वडिलांनाच असते आणि ती दूर करण्यासाठी आपले आई-वडील उपाय, अनेक सेवा, तोडगे करत असतात. असाच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता मी तुम्हाला हा जो उपाय आत्ता सांगत आहे, तर हा उपाय तुम्हाला फक्त गुरुपौर्णिमेलाच करून चालणार नाही, तर दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते आणि ही पौर्णिमा तिथी अत्यंत प्रभावी असल्यामुळं या दिवशी जर तुम्ही काही उपाय करत असाल, तर ते उपाय अत्यंत प्रभावी ठरले जातात आणि त्यामुळंच या उपाय आपल्याला दर महिन्याच्या पौर्णिमेला करायचा आहे. शक्य असेल तर अमावास्येला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्ही दर शनिवारी देखील करू शकता किंवा तुम्हाला जर मुलांच्या बाबतीत जास्तच काही अडचणी, विघ्न, संकट येताना जर आलेली दिसत असतील, तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर आता हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया. हा उपाय आईनं गुरुपौर्णिमेपासून सुरू करायचा आहे आणि उपाय हा संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. परंतु या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी जेव्हा मुलं अंघोळ करत असतील, तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे. या ज्या वस्तू आहेत, तर त्या वस्तू आपल्या मुलावरील जी नकारात्मकता आहे, तर ती दूर करणारे वस्तू आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जर या वस्तू टाकल्या तरी देखील चालेल आणि याबरोबरच पंचगव्य जर तुमच्याकडे असेल, तर ते पंचगव्य टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकलं तरी देखील चालेल आणि त्याचबरोबर एक तुरटीचा खडा देखील टाकायचे आहेत. तर अशा या मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, तर या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये, आपल्या शरीरावरती ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, पसरलेल्या आहेत, तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत आणि म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान करायचं आहे. तर आता या सर्व वस्तू मी एकत्र सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येतील. तर चिमूटभर हळद, चिमूटभर काळे तीळ, चिमूटभर पिवळी मोहरी, खडे मीठ, त्याचबरोबर पंचगव्य आणि गंगाजल दोन्ही एकत्र असेल तरी देखील चालेल आणि अगदी छोटासा तुरटीचा खडा सर्वांच्या कुटुंबातील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तरी देखील चालेल. सर्वांचं जरी शक्य झालं नाही, तरी आपल्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी हे टाकायचं आहे. तसेच मी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याच्या पौर्णिमेला, अमावास्या तिथीला हा उपाय अवश्य करायचा आहे आणि दररोज जरी शक्य होत असेल तरी देखील अतिशय उत्तम. त्यानंतर हा जो दिवस आहे, तर हा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित असतो. म्हणजेच या पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची सेवा केली जाते, आराधना केली जाते आणि म्हणूनच आईनं या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि आपल्या मुलांवरील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे. आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, तर तो उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. जरी तिन्ही सांजेच्या वेळेला जरी शक्य होत नसेल, तर रात्री 10 वाजण्याच्या अगोदर केला तरी देखील चालेल. तर आता हा उपाय करण्यासाठी आईनं काय काय वस्तू घ्यायच्या आहेत, तर ते जाणून घेऊया. तर आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आईनं आपल्या देवघरात देवाबत्ती करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे, तुळशीजवळ अगरबत्ती लावायची आहे, दिवा लावायचा आहे देशी गाईच्या तुपाचा आणि त्यानंतर आता मी ज्या वस्तू सांगत आहे तर त्या घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये 2 खाऊची पानं आपल्याला लागणार आहेत. खाऊची पानं कुठेही तुटलेली, फाटलेली, किडलेली नसावीत. तर अशी ही विड्याची 2 पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि या विड्याच्या पानावरती तुम्हाला एक मूठभर
पिवळी मोहरी ठेवायची आहे. आता तुम्हाला मी ज्या या वस्तू सर्व सांगत आहे, तर या वस्तू आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जी काही विघ्न, संकट, बाधा असतील, मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, अगदी तुमच्या मुलाचा विवाह ठरत नसेल, तरी देखील या सर्व बाधा दूर करणारे आहेत आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये जरी काही अडचणी येत असतील, तर त्या देखील दूर करणाऱ्या ह्या वस्तू आहेत. तर आता आपण पाहिलं 2 वस्तू. पहिली म्हणजेच विड्याची 2 पानं, त्यावर पिवळी मोहरी आपल्याला एक मूठभर ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला एक ओंजळभर खडे मीठ ठेवायचं आहे आणि या मिठावरती तुम्हाला एक चिमूटभर हळद ठेवायची आहे. त्यावरती चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर यावरती तुम्हाला सुकलेल्या 5 मिरच्या घ्यायच्या आहेत. अगदी कडकडीत वाळलेल्या सुकलेल्या आपल्याला 5 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि यावरती तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. तुरटी देखील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, तर ती शोषून घेण्याचं काम करत असते आणि या ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत, अगोदर सांगितल्याप्रमाणे, तर त्या अत्यंत प्रभावी वस्तू आहेत. आता अशा प्रकारे तुम्हाला या सर्व वस्तू या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत. आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, 4 मुलं असतील, तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही. तर या सर्व वस्तूमध्येच आपण हा उपाय करायचा आहे. तर त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर पुन्हा एकदा बसायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. पठण होत नसेल तर श्रवण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. इष्टदेवतांचं नामस्मरण करायचं आहे. कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे आणि तुमच्या मनामध्ये मुलांच्या बाबतीत जी काही शंका असेल, समस्या असेल, अडचण असेल, तर तुम्हाला या इष्टदेवतांना, माता लक्ष्मीला, भगवान श्री हरिविष्णूंना बोलून दाखवायचे आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असताना ती मनापासून केली, श्रद्धेने केली, तरच त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत, तर त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत. म्हणजेच तुम्ही अशा प्रकारे मंत्र म्हटल्यानंतर हे अभिमंत्रित होणार आहेत आणि त्यानंतर आईनं या ठिकाणी बसून 7 वेळा आपलं जे देवघर आहे किंवा माता लक्ष्मी आहे, तर त्यावरून या 7 वेळा फिरवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला पाटावर किंवा खुर्चीवरती या देवघरासमोर बसवायचं आहे आणि त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा घड्याळाचा काटा फिरतो, तर त्याप्रमाणे या वस्तू तुम्हाला फिरवून घ्यायच्या आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तर त्या प्रत्येकावेळून तुम्हाला 7-7 वेळा हे घड्याळाचा काटा फिरतो, तर त्याप्रमाणे फिरवायचं आहे. हे फिरवत असताना माझ्या मुलावरील इडापिडा टळू दे, मुलावरील सर्व विघ्न, संकट, बाधा टळू दे, असं आपल्याला मनातल्या मनात बोलायचं आहे. आता हा उपाय करत असताना घरामध्ये शांतता असायला हवी आणि हा उपाय करत असताना आपण जे काही बोलणार आहोत, तर ते अगदी मनातल्या मनात बोलायचं आहे आणि मुलांवरून ओवाळून झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे. मुख्य जो दरवाजा आहे, तर त्या दरवाजावरून देखील 7 वेळा फिरवायचं आहे. आपल्या घरामध्ये जी काही विघ्न, संकट, बाधा, अडचणी येत असतात, तर ती सर्व या दरवाजातूनच येत असतात आणि म्हणूनच या दरवाजावरून देखील फिरवायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये जर चूल असेल, तर चुलीमध्ये तुम्हाला या वस्तू सर्व फेकून द्यायच्या आहेत. जर चूल नसेल, तर तुम्ही घराच्या बाहेर अंगणामध्ये या वस्तू पेटवून द्यायच्या आहेत. फक्त हा उपाय करत असताना कोणालाही कळणार नाही, अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी गुप्तपणे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर या वस्तू तुम्हाला अंगणामध्ये किंवा जर तुमच्याकडे चूल असेल, तर त्या चुलीमध्ये टाकून पेटवायच्या आहेत. आता तुम्ही या जर वस्तू पेटवल्या, तर तुम्हाला कळेल की तुम्ही यामध्ये ज्या मिरच्या टाकलेल्या आहेत, तर त्या मिरचीचा तुम्हाला थोडाही वास येणार नाही. कारण तुमच्या घरावरती किंवा तुमच्या मुलांवरती जर एखाद्यानं बाधा केली असेल किंवा कोणतंही विघ्न, संकट मुलांच्या बाबतीत असेल, तर या मिरचीचा आपल्याला अजिबात वास येत नाही आणि तडतड करून ह्या सर्व वस्तू फुटून जळून जातात आणि अशा प्रकारे आपल्याला या वस्तू जाळून टाकायच्या आहेत. आणि आता या ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत, तर त्या वस्तू तुम्हाला सर्व तुमच्या घरामध्ये ठेवायच्या आहेत. आता जरी तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काळ्या मोहरीचा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे जर खडे मीठ नसेल, तर तुम्ही या उपायासाठी बारीक मिठाचा उपाय करू शकता. परंतु या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत, तर त्या वस्तू तुमच्या घरामध्ये ठेवायच्याच आहेत आणि लाल मिरच्या या अत्यंत प्रभावी असतात या उपायासाठी. तुरटीचा खडा हा देखील अत्यंत प्रभावी असतो. आता तुमच्या घरामध्ये अगदी लहान बाळ असेल, 6 महिन्याचं असेल, 4 महिन्याचं असेल, तरी देखील त्याच्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. फक्त या मिरच्या किंवा या वस्तू जाळत असताना मुलापासून तुम्हाला दूर अंतरावरती नेऊन या वस्तू जाळायच्या आहेत आणि हा उपाय करून आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून आपल्या घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एका भांड्यामध्ये तुम्हाला एक भीमसेनी कापूर मूठभर घ्यायचा आहे किंवा 5-6 वड्या घ्यायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला 2 तमालपत्र अखंड ठेवायचे आहेत, कुठेही फाटलेली तुटलेली नसावीत. त्यावरती तुम्हाला 4 लवंगा ठेवायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये याचा तुम्हाला
तुम्हाला दूर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास यामुळे देखील मदत होणार आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की आपली आजी देखील आपली नजर काढत असताना, दृष्ट काढत असताना मी ज्या या वस्तू सांगितलेल्या आहेत, तर या सर्व वस्तू घेऊन नजर काढत असते, दृष्ट काढत असते आणि ही पूर्वीपासून चालत आलेली एक प्रथाच आहे म्हणायचं. तर अशा प्रकारे तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला, अमावास्येला तसेच संकष्टी एकादशीला जरी हा उपाय केला किंवा विशिष्ट तिथी येत असतात, सणवार येत असतात, तर त्याला केला तर देखील चालेल. त्याचबरोबर दर शनिवारी देखील तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी आहे आणि या उपायामुळं जर आपल्या मुलांवरील सर्व संकट, विघ्न दूर होणार आहेत. मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल, एखाद्याने तुमच्या मुलावर करणी केली असेल, बाधा केली असेल किंवा ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, मुलाच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील व कितीही मोठी अडचण असेल मुलांच्या बाबतीत, तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला हे साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.